बघा भावांनो बहिणींनो, तुम्हाला मी काय आणले खायला. हां दाखवू इथे खायला काय आणलं. इथं हरभऱ्याची भाजी खायला आणली मी तुम्हाला. बघा ना, आणली का नाही, आणली का नाही खरं सांगा. तुम्हाला मिळत नाही बरं का. मुंबई, पुणे, दिल्ली, सुरत, औरंगाबाद, बीड, परळी असं कुणालाच खायला मिळत नाही. उषाताईला माझ्या पण मिळत नाही खायला. उषाताई पुण्याच्या आहेत आणि त्यांचे पण मला फोन येते तर आईला चांगलं सांभाळा म्हणून, पण मला माझ्याकडे येईनात व काय करावा. माझ्या आईचं लय दुखायले बघा ना. तर तुम्ही मला म्हणता भावांनो बहिणींनो, माईसोबत हिडीव कसा काय तुझा बनविनास. माझी माय 10-15 दिवस झालं अशी उठूनच बसा नाही. कंबर तिला 1 मिनिट बी उठू द्याय नाही. सलाईनी लावायले, दवाखान्यात नेऊन काही करायले, पण त्या किडनीवर सूज आली म्हणून तिला उठून बसताच याय नाही कसलंच. म्हणून माझी हरण माझ्यासोबत नाही बरं का. मला म्हणताना एकटीच कशी करायलीस, अशीच खाऊ घाली ते मी. काय सांगावं तुम्हाला, तशीच खाऊ घालते बाजावरच. कधीतरी खायली या. 3 दिवस झालं काहीच नाही. आज तर चहा सुद्धा नाही. 1:30 वाजायला चहा नाही, काय नाही काय नाही. आज काय सांगू आता तुम्हाला, इतकं अवघड आहे माझं. तर भावांनो बहिणींनो, मी म्हणते माझंच आयुष्यात अवघड असुजा झालं तर, पण आयुष्यात कुणाचं जगामध्ये कुणाचंच अवघड नसू नाही, वाटलं नसू नाही. आणि ही येळ जगात कुणाला येऊ नाही. मेल्यालं बरं पण ही येळ येऊ नाही. कारण गोडी कुणालाच नसती. ही येळ गेली ना आयुष्यामध्ये कुणीच नाही नातेवाईक. खाऊस तर असते तर 4 पैसे लुटूस तर, आणि दिलं घेतलं तर चांगलं राहते, नाही तर राहत नाहीत चांगलं. काय सांगू तुम्हाला. माय सांभाळून सगळ्या गणागोता संग गोड राहते या, पर गणगोत मला लगेच लात मारतो या. खाऊस तर चांगले राहतात आणि खाणं झालं की मला लात मारतात बघा. असे करतात गणगोत. काय सांगू तुम्हाला आता. म्हणून माझी मी एकलीच राहते माईला घेऊन. 20 वर्षापासून ह्या जाग्यात राहते मी. पुणे रोशन भेटलेला आहे ह्या जाग्यात राहते बाळाईनं मी. पण येळ येऊ नाही अशी बरं का माझी कळकळीतून विनंती या. देवाला ईश्वराला विनंती करते, देवा ही येळ कोणाला येऊ देऊ नको अशी मी विनंती करते. तर तुम्हाला हरभऱ्याची भाजी खुडून आणली मी भावांनो बहिणींनो. या बरं तुम्हाला भाजी करून खाऊ घालते. बीड, औरंगाबाद, दिल्ली, मुंबई, पुणे, बीड